श्रीराम समर्थ. ज्यांनी गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली आणि भारतीय शास्त्रीय संगीत घराघरांमध्ये पोचवलं, त्या संगीत सम्राटांचं नाव होतं पंडित विष्णू दिगंबर पलुसकर. गाण्याच्या अथक आणि तपश्चर्येमुळे त्यांना कितीतरी सिद्धी प्राप्त होत्या. राजा महाराजा असू देत, कोणी असू देत, पण त्या संगीतकारांवर अतिशय लोकांनी प्रेम केलं. आता बैठक व्यवस्था सुद्धा अनुकूल अशी ते कुठल्याही परिस्थितीत खाली फरशीवर बसून ते आपलं गायन प्रस्तुत करत असत. जसं गायकाला नियम आहेत तसं श्रोत्यांना सुद्धा नियम आहेत असं त्यांचं म्हणणं असायचं. मग श्रोत्यांनी कुठली पथ्ये पाळावीत या बाबतीत त्यांचा कटाक्ष होता. कार्यक्रम चालू असताना पान चघळणे, दारू किंवा तंबाखू या गोष्टींना मज्जाव होता. त्यांना स्वतःला कोणतेही व्यसन नव्हते. 1923 सालची घटना आणि त्यांचं ते गायन चालू होतं. ओंकाराचा ध्वनी अगदी सुंदर लागला होता आणि अतिशय तल्लीन होऊन ते गात होते. आलापानंतर आलाप, तानानंतर ताना ते गात होते आणि अचानक पंडितजींनी आपलं गाणं थांबवलं आणि सगळ्यांनाकडे बघायला लागले. त्यांना तंबाखूचा वास येत होता. त्यांच्या भुवया वक्र झाल्या. ते रागाने म्हणाले, हा तंबाखूचा वास कुठून येतोय? सभागृहात गंभीर शांतता पसरली. कोणीच उत्तर दिलं नाही. पंडितजींनी विचारले, कोण तंबाखू ओढत आहे? एक अधिकारी उठला आणि पंडितजींच्या कानामध्ये कुजबुजला की राजेसाहेबांना सिगारेट ओढण्याची सवय आहे. त्यांना या गोष्टीत आडकाठी करणे असंभव आहे. पंडित म्हणतात, का बरं संभव नाही? काही राजदरबार हा काही राजदरबार नाही. हे गांधर्व महाविद्यालय आहे. इथे नशा करणं वर्ज्य आहे. राजेसाहेब तरीही सिगरेट ओढतच होते. हे पाहून पंडितजी अत्यंत अस्वस्थ झाले. त्यांनी राजेसाहेबांना आदेश दिला, राजे सरकार, आपण एकतर सिगारेट पिणं थांबवावं, नाहीतर मी माझं गाणं बंद करीन. सगळ्यांची नजर राजेसाहेबांकडे गेली. हे पाहून राजांनी सिगारेट पिणे बंद केले. सर्व सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात भरून गेलं. राजांना आपली चूक कळली आणि पंडितजींनी पुन्हा गायला सुरुवात केली. आणि त्यानंतर पंडितजींनी इतक्या जोरकस ताना घेतल्या की सर्व लोक आश्चर्यचकित झाले. रागांच्या स्वरांच्या द्रुतगतीमध्ये विस्तार करण्याच्या क्रियेला तान असं म्हणतात. आणि त्या दिवशी पंडितजींनी तानांचे जे प्रकार ऐकवले ते क्वचितच ऐकायला मिळतात. आणि त्या दिवशीच्या ताना